निसर्ग शिक्षण देणारे विविध कोर्सेस तयार करणे आणि ते जनमानसांपर्यंत पोहोचवणे यासाठी सातत्याने त्या प्रयत्नशील असतात, कार्यमग्न असतात। घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरणपूरक जीवनशैली, वन्यजीव संपदा, त्याचे संरक्षण या आणि अशा अनेक विषयांवर त्यांचा गाढा अभ्यास आहे आणि त्याविषयी जनजागृती करण्यासाठी अनेक मंडळे, शैक्षणिक संस्था, महाविद्यालय, त्यानंतर आदिवासी विभाग, गाव, महानगरे इत्यादी ठिकाणी त्यांनी भ्रमण केलेले आहे। सखी सह्याद्री या कार्यक्रमात घनकचरा व्यवस्थापनेवर त्यांची मुलाखत देखील झालेली आहे। मी गार्गीताईंचे प्रशालेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते। मी आपल्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ सीमा मॅडम यांना विनंती करते की त्यांनी गार्गीताईंचे स्वागत करावे। काहीतरी वेगळंच दृश्य आहे तिकडे। भरपूर मासे आहेत, वेगळे वेगळे प्राणी आहेत, प्रवाळ आहे, म्हणजे आपल्या जमिनीवरती जे काही दिसतं ना आपल्याला त्याच्यापेक्षा बरंच वेगळं विश्व आहे तिकडे। पण आता पुढे जाण्याआधी आता आपण काय करणार, आता बघा, आता तुम्हाला पॉइंट्स स्कोर करायचे। ओके, आपण खेळ खेळतोय आणि मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार। तुम्ही ऑलरेडी सगळे समुद्रावर जाऊन आलात, आपण बघूया तुम्हाला समुद्राबद्दल किती माहिती आहे आणि बरोबर उत्तर दिलं की तुम्हाला पॉइंट्स मिळणार आहेत। ठीक आहे, जायचं पुढे? चला सांगा मला। बरोबर, फक्त मासे मिळतात का? अजून बरंच काय काय, चिंपोऱ्या असतात, तिसऱ्या फिश आणि काय कोलंबी, काय मिळतं, भरपूर काय काय मिळतं। चला पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न। आपल्याला सगळ्यांना मिठाची खूप आवश्यकता असते आणि सगळे रोज सगळे डब्याला पोळी भाजी आणतात। पोळी भाजीमध्ये भाजीत मीठ टाकायला लागतं ना। यस, आपल्याला मीठ मिळतं समुद्राकडनं। म्हणजे बघा, तुम्ही सोलापूरला राहत असला तरी कोणते कोणते? पॅसिफिक, अटलांटिक, आर्टिक, इंडियन म्हणजे हिंदी आणि सदर्न दक्षिण महासागर। ओके, 5 महासागर आहेत आपल्याकडे आणि 7 खंड आहेत। ओके, चला पुढचा प्रश्न। म्हणजे समुद्रामध्ये केवढी जागा असेल ना, असे एक मासा, त्याची पिल्ल, त्याची भावंडं, त्याचे नातेवाईक केवढे तरी असतील। केवढे तरी मोठे मोठे मासे समुद्रामध्ये राहतात, केवढा मोठा असेल समुद्र। चला पुढचा प्रश्न। आता ह्याला थांबा, ह्याला हातोळ करून टाका, ह्याला हातोळ करून सांगा, ह्याला वेगळी वेगळी उत्तरं पाहिजे।
नीम का पेड़. नीम का पेड़. ओके. अजून काय? हा बोल बघा. थांबा, तो काहीतरी सांगतोय. थांबा जरा. बोल ना. ट्रीज. ओके. बोला. ट्रीज झालं. ट्रीज पेक्षा काहीतरी वेगळं उत्तर पाहिजे आता. आता नीम का पेड़, चिकू का पेड़ आणि काय फणसाचं झाड, आंब्याचं झाड असं बोलू नका. ट्रीज झालं कवर. अजून काही वेगळं आहे का? की झालं. ट्रीज कडनं मिळतो ऑक्सिजन. श्वसनाची प्रक्रिया होते. बरोबर. म्हणजे काय? सूर्यप्रकाशाकडनं ते अन्न बनवतात सूर्यप्रकाश घेऊन. आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये, त्या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन बाहेर पडतो. बरोबर. म्हणजे काय? जिथे जिथे ही प्रक्रिया घडते ते जगात जिथे कुठे सूर्यप्रकाश खाऊन क्लोरोफिल तयार करताना त्याच्यामध्ये ऑक्सिजन बाहेर पडतो. अशी प्रक्रिया जिथे जिथे घडते फोटोसिंथेसिसची, तिथून आपल्याला प्राणवायू मिळतो. ओके. माझं मी तुम्हाला उत्तर सांगू की सगळ्यात जास्त ऑक्सिजन कुठून मिळतो? समुद्रातून मिळतो. हो, समुद्रातून मिळतो. समुद्रातून कसा मिळेल? समुद्रात कसा मिळणार? तर त्याची पण एक गंमत आहे माहितीये का? समुद्रामध्ये फायटोप्लॅन्क्टन नावाचे छोटेसे एकदम सूक्ष्म वनस्पतीसारखे सूक्ष्म जीव असतात. ओके. त्यांना मराठीमध्ये वनस्पती प्लवक असं म्हणतात. वनस्पती प्लवक ऐकलंय तुम्ही कधी? वनस्पती प्लवक ऑक्सिजन प्रोड्यूस करतात. ते पण आपल्या झाडांसारखं क्लोरोफिल डेव्हलप करतात त्यांच्यामध्ये. ओके. आणि मग हे जे आहेत वनस्पती प्लवक, ती समुद्रामध्ये खूप मोठ्या संख्येने असतात. खूप जास्त संख्येने असतात. आणि शिवाय समुद्रामध्ये पण वेगळ्या वेगळ्या वनस्पती असतात है ना. असं सगळं मिळून समुद्रातनं जवळजवळ आपल्याला 70% ऑक्सिजन मिळतो. किती? 70%. एवढा सगळा ऑक्सिजन आपल्याला समुद्रातनं मिळतो. म्हणजे काय? आपण आता 10 श्वास घेतले तर त्याच्यातले 7 श्वास आपल्याला समुद्रामुळे मिळतात. एवढं आपण समुद्रावरती अवलंबून आहोत ना. समुद्राकडनं काय काय मिळतं आपल्याला? छान छान खायला मासे मिळतात, मीठ मिळतं है ना, ऑक्सिजन पण मिळतो. ओके. जरी सोलापुरात समुद्र नसला तरी आपला समुद्राशी संबंध आहे. बरोबर ना. आणि बघा ना, तुम्हीच विचार करा, समुद्रामध्ये आतमध्ये एवढी जहाजं जातात. आतमध्ये कुठे कुठे, तिकडे कुठे आजूबाजूला आकाशी फणस काय काय असतं. तरी पण छान मस्त तिथे आपल्याला श्वास घेता येतो ना. समुद्रामुळे काय? समुद्रामध्ये फायटोप्लॅन्क्टन आणि इतर समुद्री वनस्पती असतात. म्हणून आपल्याला समुद्राकडनं एवढा ऑक्सिजन मिळतो. पुढे जायचं. आता सांगा. हात वर करून, हात वर करून सांगा. हा बोल बघा. नदीतून. माझ्या घरी तर नळातनं पाणी येतं. ओके. पाऊस. नदी, पाऊस. वॉटर वेपर. समुद्रामुळे. येस, बरोबर. आपल्या घरात नळातनं पाणी येतं ना सगळ्यांच्या. नळातनं पाणी येतं. नळातलं पाणी कुठून येतं? नळातल्या सगळं ते धरणात नाही येतं. धरणात पाणी कुठून येतं? नदीत येतं. नदीत पाणी कुठून येतं? पावसातून येतं. पाऊस कशामुळे पडतो? ढगांमधून पडतो. ढग कुठनं तयार होतात? वाफेतून तयार होतात. पण एवढा ढग तयार होण्याची वाफ असते कुठे पृथ्वीवर? समुद्रात असते. एवढं पाणी समुद्रात असतं. ओके. तर हे आपल्याला जलचक्र माहिती आहे सगळं. बरोबर. हे सगळं आपल्याला म्हणजे आता प्यायचं पाणी डायरेक्ट जरी आपण समुद्रातनं घेत नसलो तरी आपल्याला भरपूर पाणी हे समुद्रातनं मिळतं. बरोबर. म्हणजे बघा काय काय गोष्टी झाल्या. खायला झालं, मीठ झालं, ऑक्सिजन झाला, पाणी झालं. एवढ्या सगळ्या गोष्टींसाठी आपण समुद्रावरती अवलंबून आहोत. आणि हा जो समुद्र आहे ना, हा आतून एकदम भारी दिसतो. एकदम सुंदर दिसतो आतून ना. मस्त तुम्ही बघताय डॉल्फिन आहे, कासव आहे, नंतर काय नाही, मासे आहेत, प्रवाळ आहेत. हे वेगळीच दुनिया आहे. खूप छान दिसते. पण आता झालंय काय, दुर्दैवाने हे असं न दिसता असं दिसायला लागलं.
चांगली गोष्ट आहे का? नाही ना. आपलं पाणी पित नाही तर आपलं मीठ पित नाही. पण आणि शिवाय मासे त्यांच्या आजूबाजूला हे असं दिसायला लागलंय, हे चांगलं नाहीये ना. आणि तुम्हाला माहितीये का मग आता हा सगळा जो कचरा आता समुद्रात आहे तो कचरा किती प्रमाणात आहे? मी तुम्हाला एक उदाहरण देते. एकदा ना काय त्यांनी घेतला आणि तेवढ्या भागाचा त्यांनी अभ्यास केला आणि त्याच्यात त्यांना काय दिसलं तर 19 लाख मायक्रोप्लास्टिकचे तुकडे मिळाले. मायक्रोप्लास्टिक म्हणजे काय तर प्लास्टिक असतं, मोठ्या प्लास्टिकची पिशवी, मोठी प्लास्टिकची पिशवी, त्याची मग हळूहळू बारीक 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 तुकडे होऊन इतके छोटे होतात की ते आपल्याला दिसत पण नाही. ते सूक्ष्मदर्शिकेखाली पाहिल्याशिवाय ते दिसतच नाही, म्हणून त्यांना मायक्रोप्लास्टिक म्हणतात. असे हे 19 लाख मायक्रोप्लास्टिकचे तुकडे एवढ्याशा भागात त्या अभ्यासकांना दिसले. म्हणजे बघा केवढं प्लास्टिक आता समुद्राच्या तळापर्यंत गेले. आणि हे झालं फक्त मायक्रोप्लास्टिक बद्दल, पण मोठे तुकडे सुद्धा समुद्रात भरपूर आहेत. आणि त्यामुळे होतं काय, आपल्याला माहिती असतं की बिस्किटाच्या पुड्यातलं बिस्किट खायचंय आणि बाहेरचा रॅपर टाकून द्यायचंय, पण ह्यांना नसतं माहिती. त्यांना येतो तसा छान छान वास येतो, त्यांना असं वाटतं की अरे ह्या वस्तूला वास येतोय खायचा म्हणजे ही पण खायचीच वस्तू आहे असं समजून ते खायला जातात प्लास्टिक. आता प्लास्टिक हे त्यांचं अन्न आहे का? नाहीये. काय होतं, एवढे मोठे तुकडे तोंडात घालतात, पोटात जातात आणि ते अडकतात आणि त्यामुळे होतं काय, त्यांचं कोणी ऑपरेशन करून काय काढत नाही, बरोबर. त्यांना कोणी दवाखान्यात घेऊन जात नाही आणि त्यामुळे होतं काय, दरवर्षी 10 लाख समुद्री पक्षी असेच मरतात कचऱ्यामुळे. समुद्रात फक्त पक्षी नसतात, बाकी पण जीव असतात. त्यांना पण कळत नाही की प्लास्टिक नाही खाल्लं पाहिजे, त्यांच्या जातं पोटामध्ये ना. आणि मग त्यामुळे काय होतं, असेच 10 कोटी सागरी जीव दरवर्षी मरतात आपण केलेल्या प्रदूषणामुळे. आपण ते प्लास्टिक टाकतो म्हणून हे सगळं होतं. आता तुम्ही म्हणाल ठीक आहे वाईट झालं, असं नाही व्हायला पाहिजे, पण त्याने मला काय फरक पडतो, मी तर रोज शाळेत येतो, माझा खेळतो, माझा होमवर्क पण चालू आहे व्यवस्थित आणि माझं सगळं व्यवस्थित चालू आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, म्हणजे वाईट होत आहे पण मला काही फरक नाही पडत. पण आता मला सांगा, तुमच्यापैकी किती जण मासे खातात? तर आता हे सगळं, आता तुम्ही विचार करा ना, ठीक आहे हात खाली तुमच्या, आता इमॅजिन करा तुमच्या थाळीमध्ये, तुमच्या थाळीमध्ये मस्त काही छान पापलेट फ्राय आलेलं आहे आणि आता त्याच्या पोटात जर असं प्लास्टिक निघालं तर तुम्ही खाणार का? नाही. पण आपण मगाशी बघितलं मायक्रोप्लास्टिक बद्दल, असं प्लास्टिक जे आपल्याला दिसत पण नाही, हे प्लास्टिक माशांच्या पोटात जातं आता ना. ते बारीक बारीक एवढंसं प्लास्टिक होऊन सगळं छोटे छोटे प्लास्टिकचे एकदम सूक्ष्म तुकडे माशांच्या पोटात जातात आणि मग ते मासे खातात आणि माशांना आपण खातो. अशा प्रकारे आपणच टाकलेल्या कचऱ्यातलं प्लास्टिक आपल्याच पोटात जातं परत. असं व्हायला पाहिजे का? नाही ना. मग आता तुमच्यापैकी काही जण म्हणते चला आम्ही वाचलो, आम्ही काय खात नाही मासे, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण मग अशीच बघितलं समुद्रात नाही खूप महत्वाची गोष्ट आपल्याला मिळते, मीठ. आणि आता आपल्याकडे अशी कोणतीच टेक्नॉलॉजी नाही ज्याच्यामध्ये आपण मीठ आणि प्लास्टिक वेगळं करू शकतो. त्यामुळे भरपूर प्रमाणात मिठाद्वारे हे सगळं मायक्रोप्लास्टिक जे आहे ते आपल्या पोटात जातं. हे मिठाद्वारे आपण मस्तपैकी छान रोज भाजीमध्ये मीठ टाकून खातोय आणि त्याच्यात पूर्ण प्लास्टिक आपल्या पोटामध्ये जातोय. तिकडे ना एकदा त्यांनी काय केलं की अशा वाटल्या ठेवल्या नॅशनल पार्कमध्ये, म्हणजे आत एकदम जंगलात कुठेतरी आत जंगलात जाऊन त्यांनी अशा वाटल्या ठेवल्या आणि पावसाचं पाणी त्याच्यामध्ये गोळा केलं आणि मग नंतर त्या पावसाच्या गोळा केलेल्या पाण्याचा अभ्यास केला. तेव्हा त्यांना दिसून आलं की त्या पावसाच्या पाण्यात पण प्लास्टिक आहे. मग पावसाच्या पाण्यात कसं काय प्लास्टिक आलं असा प्रश्न पडला त्यांना. मग त्यांची पेटली की अरे जलचक्र तसंच चालतं ना, एवढं सगळं प्लास्टिक समुद्रात गेलंय तर समुद्राच्याच पाण्याची वाफ होते आणि प्लास्टिक खूप हलकं असतं आणि मायक्रोप्लास्टिक तर अतिशय हलकं असतं. त्यामुळे त्या वाफेसकट
प्लास्टिक पण जातं आणि पावसावाटे ते सगळं प्लास्टिक खाली उतरतं. ते अशा प्रकारे पावसाच्या पाण्यात पण आता प्लास्टिक गेलेलं आहे. तर इथे कुठला प्राणी दिसतोय? म्हणजे ही जागा कोणती असेल? अंटार्क्टिका. ओके, बरोबर. ओके, आता अंटार्क्टिकेला बर्फ पडतो, बरोबर, पण तो सुद्धा एका प्रकारचा पाऊसच झाला ना. म्हणजे आता तिथे तापमान कमी असतं म्हणून पावसाळ्यामध्ये बर्फ पडतो. पण जलचक्र तसंच चालतं तिकडे सुद्धा ना. पावसाच्या पाण्याची वाफ बनून ढग होतात आणि ढगाचा पुढे बर्फ पडतो. तिकडे सुद्धा जो बर्फ पडतोय त्याच्यात पण आता प्लास्टिक सापडलंय. तो प्लास्टिक सगळीकडे पसरलंय. म्हणजे तुम्ही इकडे प्लास्टिक टाकलं म्हणून तिकडे प्रदूषण होणार नाही असं नाही होत ना. सोलापूरच्या नद्यांमध्ये जर प्लास्टिक गेलं तर कुठे पण जाऊन पडणाऱ्या पावसामध्ये प्लास्टिक असू शकतं. असं म्हणजे एकदा आपल्या पर्यावरणात प्लास्टिकचं कंटॅमिनेशन झालं की ते सगळीकडे होतं. आणि मग आता हे सगळीकडे गेलंय प्लास्टिक. मग त्याच्या पुढे काय होतं? कारण आपण पण तुम्ही जसं म्हणालात नदीतनं धरणातनं येणारं पाणी आपण पितो. म्हणजे त्या पाण्यामध्ये ऑलरेडी प्लास्टिक आहे. मिठामध्ये मिठामध्ये प्लास्टिक आहे. हे सगळं प्लास्टिक आपल्या पोटात जातं. पोटात गेल्यानंतर आपल्या सगळ्या रक्तवाहिन्यांमधनं म्हणजे रक्त आपलं सगळीकडे शरीरभर पसरत असतं. मग त्याच्यामध्ये प्लास्टिक पण पसरतं. आणि एकदा ते सगळीकडे पसरलं की आता असं एकही शरीराचा अवयव किंवा ऑर्गन राहिला नाही की जिथे प्लास्टिक नाही. ते अभ्यासकांना मेंदूमध्ये, हृदयामध्ये, पायामध्ये, पोटामध्ये सगळीकडे प्लास्टिक सापडलं. चांगलं आहे का? असं व्हायला पाहिजे. प्लास्टिक पचवू शकतो का आपण? प्लास्टिक पचवू नाही शकत, पण एवढं प्लास्टिक पोटात जाते. मग त्यामुळे होणार काय आपल्याला? आजारी पडणार ना आपण. आज आपण बघतोय खूप जास्त कॅन्सरचं प्रमाण वाढतंय. कशामुळे वाढतंय? भरपूर कारण आहेत त्याला. कॅन्सर वाढण्याचं कारण खूप खूप जास्त प्रदूषण आज आपल्याकडे सगळीकडे होत आहे. आणि म्हणून बरेच वेगळे वेगळे लाईफस्टाईल डिसीजेस, वेगळे वेगळे आजार आज आपल्याकडे आहेत. बरं, मग आता मला सांगा, हा सगळा जो प्रॉब्लेम आहे हा सगळा सुरू होतो समुद्रामध्ये कचरा गेल्यामुळे. तुम्ही टाकता का कचरा समुद्रात? नाही टाकत ना. तुम्ही शाणी वाढायला नाही टाकत. मग समुद्रामध्ये तुमचा कचरा नाही जात, पण मग तुमचा जो आत्ता कचरा आहे तो कुठे जातो? तुम्ही कुठे टाकता? डस्टबिन मध्ये टाकता. बरं, डस्टबिन मध्ये टाकता. ओके. आणि मग डस्टबिन मधला कचरा कुठे जातो? कचऱ्याच्या गाडीमध्ये जातो. ओके. आणि कचऱ्याची गाडी कुठे जाते? पुढे हातावर गेला आणि सांगा. बोल. डम्पिंग ग्राउंडला. येस. सोलापूरचं डम्पिंग ग्राउंड पाहिलंय तुम्ही? पाहिलंय? केवढं उंच आहे? केवढं उंच आहे पाहिलं? हिप्पर गेलाय. पाहिलंय आपलं? ओके. तुम्ही बरोबर म्हणालात. ओके. आपण सगळं आपला कचरा डम्पिंग ग्राउंड म्हणजे कचरा पेटीत टाकतो. कोणीतरी तो घेऊन पुढे जातं, घंटागाडीमध्ये टाकतो आणि घंटागाडीतला कचरा पुढे डम्पिंग ग्राउंडला जातो. आणि अशी भरपूर डम्पिंग ग्राउंड आता भारतभर आले. ओके. आता मला सांगा, हे काय आहे? आहे. आता मी तुम्हाला एक गंमत दाखवते. भारतामध्ये भरपूर मोठी मोठी डम्पिंग ग्राउंड आहे आणि हे भारतातलं सगळ्यात उंच डम्पिंग ग्राउंड आहे दिल्ली मधलं. केवढं उंच आहे? तुम्ही ना एवढं उंच डम्पिंग ग्राउंड आहे. म्हणजे बघा त्या शहरामध्ये किती कचरा जनरेट होतो, केवढा कचरा तयार होतो आणि केवढा कचरा डंप केला जातो. सगळा कचरा त्या डम्पिंग ग्राउंड मध्ये टाकला जातो. आता मला सांगा, हे असे डोंगर पाहिजेत का आपल्याला? तुम्ही ट्रेकिंगला किंवा जाता किंवा अशा डोंगरावर जाणार नाही ना. हे असे डोंगर नको आहेत ना आपल्याला. पण असे डोंगर आता तयार व्हायला लागले. आपल्या सोलापूरमध्ये सुद्धा ऑलमोस्ट 2 मजल्याचं डम्पिंग ग्राउंड आहे. ते एवढं उंच डम्पिंग ग्राउंड आहे आपल्याकडे. ते एवढं उंच व्हायला वेळ नाही लागणार जर आपण असाच कचरा टाकत राहिलो तर. हो ना. मध्ये असे जातात तिकडे आणि त्यांना माहिती नाही प्लास्टिक खायचं की नाही.
की नाही खायचं. मग ते असे पक्षी बिक्षी येतात तिकडे, आणि बरं साधे सीधे पक्षी नाही, असे दुर्मिळ पक्षी, मोठे मोठे पक्षी पण येतात. हा एक मोठा ठोक आहे, तुम्ही बघू शकता तिकडे खालती घार आहे. ते घार ऑलरेडी मोठी असते, त्याच्याहून उंच हा 5 फुटाचा पक्षी आहे. असे छान लांबून दुर्मिळ येणारे पक्षी पण तिकडे दिसतात. एवढंच काय, असे हत्तीसारखे मोठे प्राणी सुद्धा डम्पिंग यायला लागले. हत्तींची जंगलं गेली ना, जंगलं कमी कमी होत आहेत, आपल्याला दिसतंय आता जंगलं कमी होत आहेत, आणि मग तिकडे आता हे असे प्राणी यायला लागले. आता हे सगळं असं चालू असताना या कचऱ्या मोठ्याने बोलतात काय करू शकतो, जमिनीवरचा वरती नाही वाढवायचा, खाली वाढवायचा. ओके, बरं. अजून काय करू शकतो? तुम्ही स्वच्छ भारत मिशन बद्दल ऐकलंय की नाही? की नाही? नाही तर नाही बोला. ठीक आहे, नाही. ओके, ठीक आहे. तर स्वच्छ भारत मिशन हे 2014 साली सुरू झालं. त्याच्या आधी सुद्धा वेगळे वेगळे गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान वगैरे असं सगळं होतं. तर आपण एक लक्षात घेऊया की हा कोणता तरी नियम किंवा कायदा वगैरे नाहीये, हे मिशन आहे किंवा हे स्वच्छ भारत अभियान आहे. हे अभियान कशासाठी आहे तर एवढा अख्खा भारत देश स्वच्छ करायचा हे काय एकट्या सरकारचं काम होऊ शकत नाही, त्यांना जमणार पण नाही तेवढं करणं. त्याच्यासाठी तुमच्या माझ्यासारखी लोक पाहिजेत ना, जे आपण एकत्र येऊन आपलीच स्वच्छता करणार. आपल्याला दुसऱ्याचा कचरा उचलायची गरज नाही, आपण किमान स्वतःचा कचरा सांभाळू शकतो, बरोबर. पण ह्याच्यासाठी आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे, आणि म्हणून हे अभियान आहे. ओके, आता आपण एक खेळ खेळूया परत, चालेल? रेडी सगळे? ताट बसा. आता मी तुम्हाला इथे काहीतरी दाखवणार आहे, आणि ते त्याचा संबंध स्वच्छ भारत अभियानाशी आहे. ओके, आणि तुम्ही ओळखायचं ते काय आहे. ठीक आहे, रेडी? तयार सगळे? ओके, सांगा हे काय? स्वच्छ भारत, स्वस्थ भारत, मस्त भारत. येस, मस्त, बरोबर. चला, आणखी 10 पॉइंट मिळाले तुम्हाला. नाईस. चला पुढे, परत 10 पॉइंटचा. एक पैर स्वच्छता प्युअर, कदम स्वच्छता प्युअर, बरोबर. येस, 50 झाले तुमचे, बरोबर. स्वच्छ भारत अभियान आहे, त्याची ही टॅगलाईन आहे, एक कदम स्वच्छता प्युअर. आपल्याला एक एक टप्पा, एक एक पाऊल पुढे पुढे जात आपल्याला हा देश स्वच्छ करायचा आहे. आणि स्वच्छ करायचा आहे, नुसता स्वच्छ नाही, आपल्याला स्वस्थ पण करायचं आहे ना. आपल्या देशासाठी आपल्याला आरोग्याची, स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायची आणि दुसऱ्यांच्याही आरोग्याची काळजी घ्यायची, त्याच्यासाठी हे स्वच्छ भारत अभियान आहे. मग आता आपल्याला देश स्वच्छ करायचा आहे, तर तयार झालेल्या कचऱ्याचं व्यवस्थापन करण्याअगोदर आपण एक खूप महत्त्वाची गोष्ट करू शकतो. काय बरं? आधी रिसायकल तर तेव्हा होईल जेव्हा तुम्ही कचरा तयार कराल, कचरा होणारच नाही. ह्याच्यासाठी आपण पहिले प्रयत्न करूया, चालेल? मग आता मला सांगा, एवढी सगळी प्लास्टिकची समस्या आहे, मग उद्यापासून सगळं प्लास्टिक बंद करता येईल का आपल्याला? सगळं प्लास्टिक बंद करणं शक्य नाही आहे आपल्याला, पण थोडंसं तरी प्लास्टिक कमी करायला पाहिजे. करता येईल? मला ते कोणतं प्लास्टिक कमी करायचं ते बघूया आपण. आता मला सांगा, आपल्या डोळ्यासमोर ज्या काही वस्तू दिसत आहेत ना, तिकडे कप दिसत आहे, बाटली आहे, चमचा आहे, स्ट्रॉ आहे, इयरबड्स पण आहेत. तर ह्या सगळ्या वस्तूंमध्ये काय कॉमन आहे? सगळ्यामध्ये कॉमन आहे, या सगळ्या वस्तू प्लास्टिकच्या बनलेल्या आहेत, बरोबर. आणि आणखी एक गोष्ट या सगळ्यामध्ये कॉमन आहे, काय असेल बरं?
सगळ्यांमध्ये काय कॉमन आहे? या सगळ्या ज्या वस्तू दिसतात आपल्याला, नाही या सगळ्यांमध्ये काय असं आहे? इयरबड्स पण आहेत, पण हा मेजॉरिटी तेच आहे. अजून काय? बरोबर आहे, वन टाइम यूजचं प्लास्टिक आहे. हे सगळं एकदा आपण झालं की फेकून द्यायचं प्लास्टिक आहे. ओके, यूज अँड थ्रो प्लास्टिक आहे. बरोबर, सिंगल यूज प्लास्टिक, वन टाइम यूज प्लास्टिक, यूज अँड थ्रो प्लास्टिक, हे सगळी नावं आहेत त्या प्लास्टिक. स्ट्रॉ मधनं तुम्ही काही प्यायलात की तुम्ही परत वापरता का तो स्ट्रॉ? नाही, फेकून देता. सो हे सगळं सिंगल यूज प्लास्टिक आहे. पण आता ह्याच्यामुळे होतं काय, हे जेवढं जेवढं आपण वापरतो, जितक्या वेळा वापरतो तितक्या वेळा ते फेकून द्यावं लागतं. त्याच्या आता अगदी विरुद्ध. आता मला सांगा, या सगळ्या ज्या वस्तू दिसतात या कशापासून बनल्यात? प्लास्टिक. सगळ्यामध्ये थोडं थोड्या प्रमाणात प्लास्टिक आहे. आणि दुसरी काय महत्वाची गोष्ट, हे किती वेळा वापरू शकतो आपण? भरपूर वेळा वापरू शकतो ना. हे आपण भरपूर वेळा वापरू शकतो. तुम्ही असं करता का की मस्त तुमचा आवडीचा कार्टून बघितला आणि का असतं छान झालं माझं बघून, आता मी टीव्ही फेकून देतो, असं करता का तुम्ही? पण स्ट्रॉ फेकून देता ना. आता ओके, मग आता तुम्हाला कळलं का की आपण मगापासून जे बोलतोय की आपल्याला प्लास्टिक पूर्ण बंद नाही करता येणार, पण कमी करता येईल. बरोबर, मग कमी करायचं असेल प्लास्टिक तर आपण कोणतं कमी केलं पाहिजे? आता मी तुम्हाला ऑप्शन देते, कोणतं कमी केलं पाहिजे ह्याच्यात? आणि ते ओके, ते पण कमी करू शकता, पण ठीक आहे. म्हणजे या दोन पैकी आपल्याला सगळ्यात पहिलं प्राधान्य कशाला द्यायचंय? बॅग, म्हणजेच काय, सिंगल यूज प्लास्टिक आहे ना. सिंगल यूज प्लास्टिकला आपल्याला पहिलं प्राधान्य द्यायचंय आणि ते जितकं कमी करता येईल तितकं आपल्याला कमी करायचं आहे. ओके, चला आता परत द्या. 60 पॉईंट झालेत, आपल्याला 100 करायचे. आता मी तुम्हाला पुढे विचारते, मी गेल्यात कोणत्या तरी पार्टीमध्ये बड्डेच्या, आणि आता मला सांगा हे वापरणार? ते चालेल? ते चालेल? बरोबर, येस. पण हे सुद्धा म्हणजे प्लास्टिकचे असेल तर नाही वापरायचे. ती हिरवी दिसते म्हणून तसं नाही, हे ऍक्च्युअल पानापासून बनते, तिचा पत्रावळी असेल तर वापरू शकतो आपण. प्लास्टिक नाही, ओके, अजिबात नाही. ठीक आहे, चला मला सांगा, तुम्ही सगळे आईस्क्रीम खाता? मस्त. मग आईस्क्रीम कशात नाही खाणार? कप मधनं की कोक मधनं? कोणत्याही कपातनं खाल्लं आईस्क्रीम तरी तो कप नंतर फेकून द्यावा लागेल. शिवाय त्याच्यासोबत तो चमचा येतो, तो लाकडी जरी असला तरी तो फेकून द्यावा लागेल, है ना. तर आपण इथे कचराच तयार नको करूया. ते कागदाचं असो किंवा लाकडाचं असो किंवा बांबूचं असो, आपण डायरेक्ट गोलमधनं खाऊ शकतो ना. त्यामुळे प्लास्टिकचा असो किंवा नसो, आपण कचराच नको तयार करूया. आपण मस्तपैकी गरम करून कोण पण खाऊन टाकूया, है ना. चला, पाठवलंय स्वतः पृथ्वीवरती, आणि तरी सुद्धा आपण ते सोलून असं टाकतो, प्लास्टिक मध्ये टाकतो. माता यापुढे तुम्ही विकत घ्याल तेव्हा तिथूनच विकत घ्यायचं, बरोबर. शाबास, 100 पॉईंट झालेत. आपण ना सायलेंट क्लॅप करूया, असे सायलेंट क्लॅपिंग, शांतपणे. मस्त मस्त, आवाज नाही, शांत शांत, सायलेंट क्लॅपिंग. मस्त. चला आता पुढे जायचं. आता मला सांगा, हा स्ट्रॉ घेणार? तो चालेल? शेवटचा? बरोबर. ओके, तुम्ही यापुढे प्लास्टिक
गंमत मला सांगा, जेन्युइनली सांगा, मी तुम्हाला विचारते, तुम्हाला आयुष्यात स्ट्रॉची गरज खरंच कधी पडली आहे? नाही पडत. ज्यूस पिताना स्ट्रॉ लागतो आपल्याला? डायरेक्ट पिता येतं ना? नारळ पाण्याला लागतो, नारळ पाणी पिताना लागतं. बरं, एक गंमत बघा, जगात काय फक्त आपण नाही म्हणजे नारळ पाणी पितो, बाकी प्राणी पक्ष्यांना पण आवडतं नारळ पाणी. ते काय करतात? परत बघूया, परत बघूया काय काय करतात. बघा, त्याच्याकडे छान मस्त चूक आहे, आपल्याला पैशाने फोडायला लागतं. मग आता हे आपल्याला करता येईल का? आपण पण करू शकतो. बघूया, तर ही एक छोटीशी फॅमिली आहे, त्यांनी हे चॅलेंज घेतलंय की विदाउट स्ट्रॉ, बिना स्ट्रॉचा नारळ पाणी पिणार. बघा, काकूंना जमलं, बाकीचे जरा ट्राय करतात ना. थोडी ठीक असते, थोडा त्याला मेहनत द्यावी लागते. तुम्ही ट्राय करणार असं? फक्त सगळेजण त्यांना आवडतं, तुम्ही करणार का ट्राय? पेपर कप नसतो, सेम विथ प्लास्टिक. प्लास्टिकची प्लेट जी असते ना, प्लास्टिक पेपर प्लेट, पेपर प्लेटवरती सुद्धा त्याला असं वाटतं, तिला आपण म्हणतो पेपर प्लेट, त्याच्यामध्ये पण प्लास्टिक असतं. म्हणजे बघा ना, आपल्या वहीवरती जर पाणी सांडलं तर लगेच चलता होतो पानाचा, म्हणजे गरम गरम चहा कसं लागतो, कारण आतमध्ये प्लास्टिक असतं ना. येस, तो आपल्याला या दोन्ही गोष्टी टाळायच्या. ठीक आहे, चला. पण कायम आपल्याला 3 गोष्टी कायम आपल्याला आपल्या सोबत ठेवायच्या, ते म्हणजे आपला डबा, आपली पिशवी आणि आपली बाटली. या 3 गोष्टी जर आपल्या सोबत असतील तर आपल्याला भरपूर कचरा कमी करता येतो, म्हणजे तयारच नाही करायचा, सगळ्या गोष्टी वापरायच्याच नाही. ठीक आहे, आता करणार सगळे कचरा कमी. बऱ्याचशा गोष्टींना छान छान पर्याय. मग आपण एक प्रतिज्ञा घ्यायची, कचरा कमी करायची. चला, सगळ्याचे बसल्या जागी हात ठेवा पुढे. मी बोलते, माझ्या मागून बोला. ठीक आहे, चला, रेडी? ताट बसा सगळ्यांनी, ताट बसा. त्याशिवाय प्रतिज्ञा नाही म्हणता येईल. हात पुढे ठेवायला जागा नाही. करायचं सुरू? चला, माझ्या पाठोपाठ बोला. मी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर कमी करेन. मी वापरलेली वस्तू उघड्यावर फेकणार नाही. मी नेहमी पिशवी आणि बाटली सोबत ठेवेन. मी पेपर कप आणि पेपर प्लेट्स वापरणार नाही. बरं, आणि पुढे मी इतरांनाही प्लास्टिकचा वापर कमी करण्यास प्रोत्साहन देईन. शेवटचं, भारताची एक जबाबदार नागरिक म्हणून मी माझ्या कचऱ्याची संपूर्ण जबाबदारी घेईन. ओके, थँक्यू. आपण आता सध्या वापरा आणि फेका या संस्कृतीमध्ये जगतोय, बरोबर?
आत्ताच्या या व्हिडिओ क्लिपमधनं तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं असेल की आपण खरंच स्वतः सुद्धा किती गोष्टी प्लास्टिकच्या वापरतो आणि त्या अशाच फेकून देतो आणि आपल्या एकट्यामुळे सुद्धा तो कचरा वाढणार आहे. त्यामुळे आपण स्वतःपासूनच जर सुरुवात केली तर तो कचरा हळूहळू कमी होईल. कारण आपल्याला शेवटी एक पाऊल स्वच्छतेकडे जायचंय. त्यामुळे प्रत्येकाने एक पाऊल उचललं तर आपला संपूर्ण देश स्वच्छ व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे या प्लास्टिकचा किती दुरुपयोग होतोय आपल्याकडनं आणि त्याचा सगळ्यात जास्त दुष्परिणाम आपल्यावरच होतोय आणि आपण स्वतः त्याच्यामध्ये कारणीभूत आहोतच आणि आपल्याला स्वतःला त्याचा परिणाम भोगावा लागतोय. पण आपल्या बरोबरीने जे आपले निसर्गातले मित्र आहेत, पक्षी, प्राणी, यांनाही आपण त्याच्यामध्ये खेचतोय. त्यामुळं या सगळ्याची जागृती व्हावी म्हणून आपण आज इथे या व्याख्यानाचं आयोजन केलं. तर तुम्ही सगळ्यांनी हे आयुष्यभर लक्षात ठेवायचंय की मी कुठल्याही प्रकारचा कचरा करणार नाही ज्यामुळे इतरांना त्याचा दुष्परिणाम भोगावा लागेल. तर आज आपल्याकडे गार्गी ताई याच्यासाठी आल्या. त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याला सगळ्यांना याबद्दल मार्गदर्शन केलं. त्यांचे सहकारी येथे त्यासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल मी शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानते. त्याचप्रमाणे येथे उपस्थित शिशुशाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौभाग्यवती रजनीताई, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौभाग्यवती श्रुती भागेवाडी मॅडम, त्याचप्रमाणे येथे उपस्थित शिशुशाळेचे शिक्षक, प्राथमिक शाळेचे शिक्षक आणि माध्यमिक शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तर आणि तुम्ही सगळे विद्यार्थी ज्यांनी हा कार्यक्रम खूप छान ऐकला त्याबद्दल तुमच्या सर्वांचं कौतुक आणि सर्वांचे मनापासून आभार मानते आणि कार्यक्रम इथे संपन्न झाला असं जाहीर करते.